तर आपले 6 प्रॅक्टिकल झालते. फर्स्ट प्रॅक्टिकल आपलं एमडीआर आणि ओडीआर चे स्केचेस काढायचे होते. ओके. सेकंड फ्लॅकिनेस इंडेक्स, थर्ड इलॉंगेशन इंडेक्स, नंतर पेनिट्रेशन टेस्ट ऑन बिटुमिन, ओके, सॉफ्टनिंग पॉइंट ऑफ बिटुमिन, ह्या टेस्ट आपल्या अगोदर झालेला आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 10 कंपल्सरी मधलं, सॉरी प्रॅक्टिकल नंबर 9. Visit the constructed road to suggest the possible remedial measures against the observed defects. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे 9 नंबरच्या प्रॅक्टिकल मध्ये, 9 नंबरच्या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं तुम्हाला, एखादा डिफेक्टिव्ह रोड म्हणजे जो खराब रोड झालेला आहे त्याला काय करायचं, व्हिजिट द्यायची आणि तिथं आपण जो खराब रोड झालाय त्याला त्याच्यावरती काय रेमेडियल मेजर्स घेऊ शकतो किंवा तिथं आपण काय करू शकतो. समजा आता पोर्ट होल्स पडलेले असतील किंवा क्रॅक्स गेलेले असतील तर ते क्रॅक्स वाढत जाऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, किंवा जे काही पोर्ट होल्स आहेत ते आपण कशा पद्धतीने मोजू शकतो जेणेकरून जास्त मोठा खड्डा होऊ नये. तर अशा प्रकारचे रेमेडियल मेजर्स आपल्याला काय करायचे त्या रोड बद्दल सांगायचे. आता तुम्ही तुमच्या आसपासच्या रोडला व्हिजिट देऊ शकता, तिथे तुम्ही फोटो काढू शकता. नंतर तुम्हाला जे काही तिथे डिफेक्ट्स जाणवत आहेत, क्रॅक्स असतील, पोर्ट होल्स असतील, कोरोगेशन्स फॉर्म झाले असतील, म्हणजे आपला पत्रा जसा असतो कोरोगेटेड असा एक अशा वेव्ह मध्ये असतो पत्रा, ओके, तशा टाइप मध्ये कोरोगेशन्स रोडला फॉर्म झाले असतील तशा टाइपचे तुम्ही काय करायचे, फोटो काढायचे. ओके. आणि रेमेडियल मेजर्स तुम्ही काय घेऊ शकता त्याच्यावरती हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं. डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल नंबर Okay. Practical number 9. Visit for the identification of defects in a road. आता कोणत्या तरी एका रोडला व्हिजिट द्यायचे जो की डिफेक्टिव्ह रोड आहे. डिफेक्टिव्ह म्हणजे खराब झालेला रोड आहे, जिथे की पोर्ट होल्स पडलेत, खड्डे पडलेत, क्रॅक्स गेलेत. ओके. अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, व्हिजिट द्यायची आणि तिथे व्हिजिट देऊन नंतर तुम्ही काय करणार आहे, तर व्हिजिट दिल्यानंतर तुम्ही जे काही तिथे डिफेक्ट्स आहेत त्याच्यावरती काय रेमेडियल मेजर्स तुम्ही सजेस्ट करू शकता ते तुम्हाला ह्या प्रॅक्टिकल मध्ये लिहायचं. ओके. तर फर्स्ट थेरॉटिकल बॅकग्राऊंड बघूयात आपण. The various defects in the road may occur in the form of following. The first defect बघा, corrugations on a road surface. Corrugations म्हणजे आता अशा टाइप मध्ये वेव्ही टाइप मध्ये काय होतो, रोड फॉर्म होतो. ओके. एकदा म्हणजे स्पीड ब्रेकर ज्या प्रमाणे असतात, ओके, त्याप्रमाणे रोड फॉर्म होतो. टोटल रोड कशाप्रमाणे, स्पीड ब्रेकर्स टाइप फॉर्म होतो, वेव्ही टाइप फॉर्म होतो. ओके. आपण ज्या वेळेस त्याच्यावरून गाडी घेऊन जातो त्यावेळेस काय होतं, एकदा खड्डा येतो, एकदा उंचवता येतो. ओके. तर त्याला काय म्हणायचं, कोरोगेशन्स. आता कॉमनली कुठं दिसतात आपल्याला कोरोगेशन्स, तर WBM रोड, ओके, वॉटर बॉन्ड मॅकडम रोड मध्ये दिसतात. ओके. कोरोगेशन्स ऑन द रोड सरफेस. हा काय झाला, तुमचा पहिला डिफेक्ट झाला. तुम्हाला हा डिफेक्ट तिथं ओळखता आला पाहिजे. The wavy nature of a road surface may occur in the WBM road. Commonly, it is mainly due to insufficient and improper compaction during the construction. आता अशा टाइपचं कन्स्ट्रक्शन फॉर्म अशा टाइपचं वेव्ही स्ट्रक्चर कधी फॉर्म होणार आहे, ड्यू टू इनसफिशियंट कॉम्पॅक्शन. कॉम्पॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळेस रोडवरती मोठमोठे रोलर फिरत असतात, ओके, त्यावेळेस ते रोलर काय करत असतात, तर त्या रोडचं कॉम्पॅक्शन करत असतात, लेयर्स कॉम्पॅक्ट करत असतात, जेणेकरून नंतर अशा टाइपचं स्ट्रक्चर फॉर्म होईल. पण अशा टाइपचं स्ट्रक्चर कधी फॉर्म होणार आहे, ज्यावेळेस कॉम्पॅक्शन प्रॉपर पद्धतीने झालं नसेल त्यावेळेस काय होणार आहे, वेव्ही टाइप स्ट्रक्चर तुमचं
फॉर्म होणार आहे. ओके, त्यालाच काय म्हणायचं, कोरोगेशन्स ऑन द रोड सरफेस. ओके, कोरोगेशन्स ऑन द रोड सरफेस. सेकंड बघा, आता सेकंड कॉज काय आहे, फॉर्मेशन ऑफ पॉटहोल्स. पॉटहोल्स म्हणजे काय, तर रोडवरचे जे खड्डे असतात पडलेले त्याला काय म्हणतो आपण, पॉटहोल्स म्हणतो. ओके, रोडवरती जे खड्डे पडलेले असतात त्याला आपण काय म्हणतो, पॉटहोल म्हणतो. ओके, द डिचेस फॉर्म्ड ऑन द रोड सरफेस ड्यू टू सक्शन ऑफ binder material by pneumatic wheel type tires of the vehicle. It is caused due to loose surface of WBM and bituminous road. ओके, पॉटहोल्स कशामुळे फॉर्म होतात, तर जे काही बाइंडिंग मटेरियल आहे, ओके, बाइंडर मटेरियल आहे, तर काय होतं, एखादं मोठं व्हेकल आलं तर त्याच्या चाकामुळे काय होतं, ते बाइंडिंग मटेरियल, आता छोटी खडी असते, बारीक खडी असते, ती काय होते, सेपरेट होते आणि तिथं काय होतो, खड्डा पडतो. त्याला काय म्हणायचं आपण, फॉर्मेशन ऑफ पॉटहोल्स. आता कच्चा रोड केलेला असतो किंवा काय म्हणू शकतो आपण, इथं बिटुमिनसचा रोड केलेला असतो आणि त्याच्यावरून जर एखादी गाडी गेली तर तिथलं जी खडी असते, बारीक बारीक क्रश असते, ओके, ती काय होते, साईडला निघून जाते आणि मध्ये बरोबर काय होतो, खड्डा पडतो. तर तुम्ही ज्यावेळेस रोडला व्हिजिट करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे फोटो काढून घ्यायचे आणि तुम्हाला सांगायचे की हा कोरोगेशन म्हणजे कोरोगेशन डिफेक्ट आहे, हा पॉटहोलचा डिफेक्ट आहे, असं तुम्हाला तिथं सांगायचे आणि तुम्हाला तिथं फोटोग्राफ सुद्धा काढायचे. ओके, नंतर थर्ड कॉज बघा, थर्ड डिफेक्ट बघा, द नॉन कॉम्पॅक्टेड सब लेयर्स ऑफ रोड, मतलब फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स. द नॉन कॉम्पॅक्टेड सब लेयर ऑफ रोड gets settled down under the vehicular road, resulting in the formation of cracks. The initial cracks get expanded due to temperature variation. ओके, आता इथं काय, क्रॅक्स कशामुळे फॉर्म होतात, तर जो सरफेस व्यवस्थित कॉम्पॅक्ट नाही झाला, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, रोलर जे असतात ते कशासाठी रोडवरून फिरवतात, तर लेअरचं कॉम्पॅक्शन, रोडच्या लेअरचं कॉम्पॅक्शन करण्यासाठी रोड रोलर त्याच्यावरून फिरवले जातात. ओके, तर ते कॉम्पॅक्शन व्यवस्थित न झाल्यामुळं काय होतात, सब लेयर्स व्यवस्थित कॉम्पॅक्ट होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतात, तर क्रॅक्स फॉर्म होतात. ओके, आणि ते क्रॅक्स कशामुळे परत जास्त मोठे मोठे होत जातात, तर टेम्परेचर व्हेरिएशनमुळे. एखाद्या वेळी टेम्परेचर खूप लो असतं त्यावेळेस क्रॅक श्रिंक होतात आणि टेम्परेचर ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस क्रॅक काय होतात, क्रॅक व्हेरिएशन होत जाते. ओके, तर हे फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स कशामुळे होतं, तर ड्यू टू इनसफिशियंट किंवा नॉन कॉम्पॅक्टेड लेयर्स. आता त्याचं काय कॉम्पॅक्शनच झालेलं नसणार, त्याच्यामुळे काय होतं, इथं क्रॅक्स फॉर्म झाले म्हणजे रोडला भेगा पडले. ओके, तर 3 झाले आपले. ओके, फर्स्ट कोरोगेशन ऑन रोड, नंतर फॉर्मेशन ऑफ पॉटहोल्स. कोरोगेशन म्हणजे वेव्ही स्ट्रक्चर फॉर्म होत आहे, हे वॉटरबॉर्न मेकडम रोड मध्ये होतं अशा टाईपचं. नंतर फॉर्मेशन ऑफ पॉटहोल्स, हे पॉटहोल्स पण आपल्या कॉलेज रोडला तुम्हाला जाता येता दिसेल. सध्या ते त्याच्यावर रेमेडियल मेजर घेतले, त्यांनी काय केलंय, खडी टाकली आणि त्याच्यावरती बिटुमिनसचा एक लेअर दिलं. ओके, नंतर क्रॅक्स, फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स. आता न्यूली रोड केलेले असतात, जे मटेरियल व्यवस्थित वापरले नसतं किंवा कॉम्पॅक्शन व्यवस्थित केलेलं नसतं, तर अशा रोडवरती काय होतं, आपल्याला क्रॅक्स बघायला मिळतात. जनरली हे बिटुमिनस रोडवरती बघायला मिळतात आणि कॉन्क्रीट रोडवरती सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतात. द रिमूव्हल इन अ बाइंडिंग मटेरियल. आता बाइंडिंग मटेरियल रिमूव्हल म्हणजे काय असतं, आता वॉटरबॉर्न मेकडम रोड म्हणजे गावाकडचे जे आपले रोड असतात, तर तिथं काय होतं, आपण रोड बनवतो, कॉम्पॅक्शन व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित होतं. ओके, नंतर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस काय होतं, बाइंडिंग मटेरियल, छोटे छोटे खडे वगैरे असतात म्हणजे खडी टाईपच थोडक्यात, तर ते काय होतं, सेपरेट होतं आणि मोठमोठे दगड वरती येतात. तर ते बाइंडिंग मटेरियल जे असतं म्हणजे मुरुम थोडक्यात. ओके, मुरुम जो असतो तो काय होतो, सेपरेट होतो आणि मुरुम सेपरेट झाल्यानंतर जे मोठमोठे दगड वरती येतात त्याच्यामुळे काय होतं, ते बाइंडिंग मटेरियल रिमूव्ह होतं आणि क्रॅक्स फॉर्म होतात, पॉटहोल्स फॉर्म होतात,
म्हणजे फक्त दगड वर येतात आणि बाइंडिंग मटेरियल रिमूव्ह झाल्यामुळे रोड पूर्ण खराब होतो. ओके, रिमूव्हिंग बाइंडिंग मटेरियल, द वेरिंग surface of waterborne macadam road may undergo losing of aggregate under the vibration. Hence the aggregates removed. म्हणजे छोटे छोटे ॲग्रिगेट्स म्हणजे स्टोन जे असतात ते काय होतात, रिमूव्ह होतात व्हायब्रेशनमुळे किंवा रेनी सीझन मध्ये रेनमुळे सुद्धा ते रिमूव्ह होतात. मग अशा टाईपच्या रोडला पण तुम्ही व्हिजिट द्यायचं आणि तुम्ही तिथं काय करू शकता ते रेमिडियल मेजर्स तुम्हाला सांगायचे. नंतर रट फॉर्मेशन. रट फॉर्मेशन म्हणजे काय, तर आता एखाद्या रोडवर तुम्ही बघितलं असेल की क्रॅक्स फॉर्म झालेत आणि असं रट टाईप स्ट्रक्चर, ओके, रट टाईप स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं. म्हणजे असा एक खड्डा पडलेला असतो आणि त्यालाच बरोबर भेगा गेलेल्या असतात. The rut is a depression or groove worn into road or path by the travel of wheels or skis. आता हे कशामुळे होतं, तर मोठे मोठे व्हील्स ह्याच्यावर गेल्यामुळे, जे ट्रक्स असतील किंवा बसेस असतील त्यांचे व्हील्स खूप मोठे असतात आणि तेच व्हीलचं स्ट्रक्चर बरोबर या रोडवरती फॉर्म झालेलं असतं. त्याला काय म्हणायचं, रट फॉर्मेशन. ओके, or they can form through the deformation of asphalt, concrete pavement or surface subbase material. Rut-like depression can be formed on a gravel road by the erosion from flowing water. आता फ्लोविंग वॉटर असतो, ज्यावेळेस रेनी सीझन असतो त्यावेळेस वॉटर फ्लो होत असताना सुद्धा त्याच्यावर काय होतं, की स्टोन्स निघून जातात, बाइंडिंग मटेरियल जे असतं ते वॉटर बरोबर फ्लो होऊन जातं, म्हणजे रोडचं इरोजन होतं. इरोजन म्हणजे काय होतं, तर झीज होते रोडची, त्यामुळे हे असं रट लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असतं. नंतर क्रशिंग ऑफ ॲग्रिगेट. ओके, द ॲग्रिगेट इन अ वॉटरबॉर्न मॅकडम रोड मे गेट्स क्रश्ड ड्यू टू कंटिन्युअस मुव्हिंग और अ डायनॅमिक लोड. आता क्रशिंग ऑफ ॲग्रिगेट्स त्याच्यामध्ये काय होतं, तर कंटिन्युअस त्या रोडवरती वाहतूक चालू असेल तर काय होतात, स्टोन्स जे असतात ते क्रश होतात आणि त्याच्यामुळे काय होतं, रोड पूर्ण खराब होतो. ओके, आता मोठमोठे टँकर्स असतात किंवा ट्रक्स असतात, बसेस असतात, त्या कंटिन्युअसली रोडवरती वाहतूक होऊन काय होते, त्या रोडची झीज होते म्हणण्यापेक्षा तिथं जे ॲग्रिगेट्स असतात ते काय होतात, क्रश होतात. मग ते जे ॲग्रिगेट आहेत, ओके, त्याला काय म्हणायचं आपण, क्रशिंग ऑफ ॲग्रिगेट. म्हणजे त्या रोडवरचे ॲग्रिगेट्स काय झाले, क्रशिंग झाले, म्हणजे जे स्टोन्स होते, ॲग्रिगेट होते, ते एकदम बारीक बारीक स्ट्रक्चर मध्ये फॉर्म झाले किंवा बारीक खडी टाईप मध्ये झालेले असतात, त्यामुळे काय होतात, रोड खराब होतात लवकर. द हाय कॉन्टॅक्ट प्रेशर ऑफ iron tired vehicle including induces the attrition which results in a breaking of aggregate. The aggregate gets powdered in the strength of aggregate is not tested prior to its use. The strength and durability of road surface reduced proportionally. आता इथं काय म्हणलं त्यांनी, कॉन्टॅक्ट म्हणजे जे वाहनं असतात मोठमोठे, मी सांगितलं तुम्हाला, ट्रक असतात, टिपर्स असतात, परत बसेस असतात, तर कॉन्टॅक्ट प्रेशरमुळे काय होतात, तर त्या ॲग्रिगेटची झीज होते, त्याला काय म्हणतो आपण, क्रशिंग ऑफ ॲग्रिगेट. ते कशामध्ये होतात, पावडर्ड फॉर्म मध्ये तयार होतात. पण हे मेन कॉज काय ह्याचा, जे आपण ॲग्रिगेट रोड साठी घेणार असतो, ओके, जे ॲग्रिगेट आपण रोड साठी घेणार आहोत ते जर टेस्टिंग करून नाही घेतले, ओके, ते जर काय टेस्टिंग करून नाही घेतले, त्याची स्ट्रेंथ चेक न करताच आपण ते घेतले, तर अशा टाईपचं क्रशिंग ऑफ ॲग्रिगेट होते. ओके, नंतर डस्ट मेंटेनन्स. डस्ट मेंटेनन्स म्हणजे आता रोडवरती आपण एका साध्या मातीच्या रोडवरून जात असेल तर काय होतं, गाडी गेली की बरोबर गाडीच्या मागे सगळी डस्ट असते. The formation of powder of loose aggregate gives rise to dust noise in a mixed traffic flow. ज्यावेळेस पूर्ण म्हणजे वाहतूक चालू असते, एकामागून एक गाड्या जात असतात, त्यावेळेस काय होतं, जे क्रश ॲग्रिगेट झालेले असतात ते डस्ट मध्ये फॉर्म होतं आणि ती डस्ट काय होते, सगळ्या ट्रॅफिक म्हणजे डस्ट ती वातावरणात मिक्स होते. आता डस्ट साठी आपण काय करू शकतो,
एकतर रेग्युलर बेसिसवरती रोड स्वच्छ करा, म्हणजे झाडावा लागतो, आणि जरी नाही तो झाडला तरी त्याच्यावरती आपण वॉटर फ्लो करू शकतो किंवा वॉटर पाणी स्प्रेड करू शकतो, जेणेकरून धूळ उडणार नाही. ओके, तर किती टाईप झाले? 7 टाईपचे बघितले आपण. फर्स्ट, कोरोकेशन्स ऑन रोड, म्हणजे वेव्ही स्ट्रक्चर असं फॉर्म होते रोडवरती. सेकंड, पोर्ट होल्स, म्हणजेच रोडवरचे खड्डे. नंतर फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स, क्रॅक्स फॉर्म होत आहेत असे रोड्सवरती, म्हणजे कॉम्पॅक्शन व्यवस्थित न झाल्यामुळे, लेयर्सचं कॉम्पॅक्शन व्यवस्थित न झाल्यामुळे क्रॅक्स फॉर्म होत आहेत, आणि हे क्रॅक्स परत टेम्परेचर व्हेरिएशनमुळे काय होतात? वाढत जातात. ओके, नंतर रिमूव्हल ऑफ बाइंडिंग मटेरियल, जी छोटी छोटी कचकडी असते ती सेपरेट झाल्यामुळे. बाइंडिंग मटेरियल म्हणजे काय? एक तर मोठे ऍग्रिगेट्स असतात आणि छोटी कचखडी किंवा काय क्रश म्हणतो आपण त्याला. ओके, तर ती क्रश सेपरेट झाल्यामुळे काय होतं? रोड खराब होतो. ते नंतर रट फॉर्मेशन, हे बसेस किंवा मोठमोठ्या गाड्यांचे जे टायर्स असतात ते जाऊन किंवा वॉटर फ्लो मुळे रोडचं इरोजन होतं, त्याच्यामुळे काय होतं? तर रट फॉर्मेशन होतं. ओके, नंतर क्रशिंग ऑफ ऍग्रिगेट्स, मोठमोठे गाड्या जाऊन ज्यावेळेस कॉन्टॅक्ट प्रेशर, म्हणजे टायरचं आणि ऍग्रिगेटचं कॉन्टॅक्ट प्रेशर वाढल्यामुळं काय होतं? क्रशिंग ऑफ ऍग्रिगेट होतं, म्हणजे ते ऍग्रिगेट काय होतात? क्रश होतात आणि डस्टमध्ये फॉर्म होतात. नंतर डस्ट मेंटेनन्स, आता ऍग्रिगेटचं क्रशिंग झाल्यामुळे त्याचं डस्टमध्ये रूपांतर होतं, आणि तीच डस्ट काय होते? कधी व्हेकल चालले असता ती बरोबर डस्ट मागे ह्याच्यामध्ये मिक्स होते ट्रॅफिकमध्ये. ओके, तर हे 7 टाईपचे बघितले आपण. नंतर प्रॅक्टिकल सेटअप, तुम्हाला आता रोडवरती जाऊन काय करायचंय? एक तुम्हाला टेप घ्यायचा. ओके, तो टेप घेतल्यानंतर तुम्हाला तिथला क्रॅक मेजर करायचे. आता पोर्ट होल्स असतील तर पोर्ट होलची डेप्थ किती आहे ती तुम्ही मेजर करणार, आणि क्रॅक्स असतील तर क्रॅक्स मधला डिस्टन्स किती आहे, किंवा तो किती मीटरचा किंवा सेंटीमीटरचा क्रॅक आहे ते तुम्ही इथं मेजर कर. दिसते का सगळ्यांना? हे सर नो? प्रॅक्टिकल सेटअप आपला कशा प्रकारचा असणार आहे? तर तिथं आपल्याला काय लागणार आहे? टेप लागणार आहे, मेजरिंग टेप. तिथं आपण डेप्थ ऑफ पोर्ट होल मेजर करू शकतो. वेव्ही लाईक स्ट्रक्चर वगैरे असेल किंवा डस्ट वगैरे असेल तर ते फक्त आपण ऑब्झर्व करू शकतो. ओके, आता रिसोर्सेस रिक्वायर्ड, तुम्हाला ह्याच्यासाठी काय काय रिसोर्स लागणार आहे? तर मेजरिंग टेप लागणार आहे, मार्किंग पावडर और लाईम पावडर. आता मेजरिंग टेप 5 मीटरचा असला तरी चालेल, आणि मार्किंग पावडर जी व्हाईट कलरची पावडर असते किंवा चुना पावडर पण म्हणतो आपण त्याला, तर ती मार्किंग साठी लागते. नंतर नोटपॅड आणि पेन्सिल. तर फर्स्ट तुम्हाला रोडवरती जाऊन काय करायचंय? आयडेंटिफाय द ऍक्सेसिबल साईट लोकेशन ऑफ द डिफेक्टिव्ह रोड. आता तुमच्या तिथला डिफेक्टिव्ह रोड कोणता आहे? ओके, तर त्या रोडला तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा जाऊन व्हिजिट द्यायची. मग तो कॉन्क्रीटचा रोड असला तरी चालेल, वॉटर बॉन्ड मॅकडम रोड असला, गावाकडचा रोड असला तरी चालेल, किंवा कॉन्क्रीटचा रोड असला तरी चालेल. तुम्हाला कोणत्याही एका रोडच्या लोकेशनला काय करायचे? व्हिजिट द्यायची, म्हणजे तुमचे नियर बाय लोकेशन जे असतील. नंतर मार्क द क्रॅक्स ऑब्झर्व्ड ऑन अ रोड सरफेस अँड मेजर इट्स लेंथ अँड एक्सटेंट युजिंग मेजरिंग टेप. आता क्रॅक्स मेजर करायचे. कसे मेजर करायचे ते क्रॅक्स? एकतर म्हणजे किती मोठा क्रॅक आहे आणि लांबीला किती आहे तो क्रॅक. ओके, क्रॅकची लेंथ आणि किती लांबपर्यंत तो म्हणजे क्रॅक फॉर्म झालाय. ओके, लांबी आणि रुंदी दोन्ही मेजर करायचे. ओके, नंतर ऑल्सो मार्क द नंबर ऑफ पॉट होल्स प्रेझेंट ऑन अ रोड सरफेस युजिंग लाईम पावडर. आता नंबर ऑफ पॉट होल्स पण मेजर करायचे, म्हणजे त्या रोडवरती किती खड्डे आहेत. ओके, रिमूव्ह द लूज मटेरियल fraction from the marked pothole. Now measure the dimension of pothole in mm, that is length, width and depth using tape. तर pothole च्या तिथे तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस pothole काय करायचं? स्वच्छ करायचे. स्वच्छ करायचं म्हणजे काय? त्याच्यामध्ये जे बारीक बारीक खडी पडले किंवा माती पडली ती बाहेर काढायची. ओके, नंतर त्याची हाईट, विड्थ आणि
सॉरी डेप्थ, लेंथ आणि विड्थ मेजर करायचे. ओके, हाईट नाही म्हणू शकत आपण, डेप्थ म्हणू शकतो. डेप्थ मेजर करायचे, विड्थ मेजर करायचे आणि लेंथ मेजर करायचे. ओके, नंतर आयडेंटिफाय द अदर डिफेक्ट्स इन अ रोड, दॅट इज रट फॉर्मेशन, corrugations, crushing of aggregate and dust noisance on a road surface. आता दुसरे तुम्हाला काय डिफेक्ट्स तुम्ही तुमच्या आईजने ऑब्झर्व करू शकता ते कोणते आहेत तर रट फॉर्मेशन आहे, कोरोगेशन्स आहेत, वेव्ही लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, द क्रशिंग ऑफ ऍग्रिगेट्स क्रश झालेले तुम्हाला दिसू शकतात आणि डस्ट नॉजियन्स. ओके, डस्ट नॉजियन्स तुम्ही बाय नेकेड आईज म्हणजे तुम्ही तर ते बघू शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे, प्रिकॉशन्स टू बी फॉलोड while marking the cracks, check the cracks extent. ओके, पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही क्रॅक मार्किंग करणार त्यावेळेस तो क्रॅक कुठेपर्यंत आहे तो तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचं. नंतर द लूज मटेरियल इन द पॉटहोल्स शुड बी रिमूव्ड प्रायर टू इट्स मेजरमेंट. ज्यावेळेस आपण पॉटहोलचं मेजरमेंट घेणार आहे त्याची लेंथ लेंथ, विड्थ आणि डेप्थ घेणार आहे, मेजर करणार आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे पहिल्यांदा ते पॉटहोल स्वच्छ करून घेणार आहे, त्याच्यातलं लूज मटेरियल जे आहे ते तुम्ही बाहेर काढून घेणार किंवा रिमूव्ह करणार आहे. ओके, नेक्स्ट while measuring the length and width of the pothole, largest value should be taken into account. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोर्टहोल मेजर करताय किंवा क्रॅक मेजर करताय त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, म्हणजे पोर्टहोल मेजर करत त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, लार्जेस्ट व्हॅल्यू कन्सिडर करायची. ओके, मिनिमम व्हॅल्यू आपण म्हणजे मिनिमम जे लेंथ असेल, विड्थ असेल ते कन्सिडर न करता लार्जेस्ट विड्थ आणि लेंथ तुम्ही तिथं कन्सिडर करणार. आता तुम्हाला याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रोसेस तुम्ही काय फॉलो केली ती राईट डाऊन करायची, म्हणजे प्रोसेस म्हणजे हीच प्रोसिजर तुम्हाला काय करायची इथं राईट डाऊन करायची. ओके, पण ते तुम्ही स्वतः करता. नंतर तुम्ही रिसोर्सेस काय यूज करणार आहे, काय यूज केले रिसोर्सेस, मेजरिंग टेप, मार्किंग पावडर दॅट इज लाईन पावडर, नोटपॅड आणि पेन्सिल. तेच तुम्हाला इथं काय करायचं लिहायचं नेम ऑफ रिसोर्सेस मध्ये मेजरिंग टेप, लाईन पावडर आणि पेन्सिल, नोटपॅड एक्सेट्रा. नंतर प्रिकॉशन्स तुम्ही काय काय घेतल्या. नंतर इथं तुम्हाला टाईप ऑफ डिफेक्ट, आता क्रॅक्स असतील, क्रॅक तुम्ही टाईप ऑफ डिफेक्ट लिहिणार, जर तुम्ही क्रॅक्स बघितले तर इथं क्रॅक लिहिणार आणि पुढं कॉजेस ऑफ रोड डिफेक्ट आणि त्याचा कॉज लिहिणार. कशामुळे क्रॅक्स फॉर्म झाले असतील तर कंटिन्युअस वाहतूक असल्यामुळं किंवा ड्यू टू इनसफिशियंट कॉम्पॅक्शन मुळे क्रॅक्स फॉर्म झालेले असतात आणि नंतर टेम्परेचर व्हेरिएशन मुळे सुद्धा क्रॅक फॉर्म होतात. नंतर सेकंड टाइप कोरोगेशन्स ऑन अ रोड, कोरोगेशन सुद्धा इनसफिशियंट कॉम्पॅक्शन ऑफ रोड मुळे होतं. ओके, तर अशा सगळ्या टाइपची तुम्हाला पॉट होल्स, आता जे 7 टाइप आहेत, ओके 7 का 5 टाइप आहेत ते तुम्हाला सगळे इथं लिहायचे. ओके, कोरोगेशन्स आहेत, पॉट होल्स आहे, क्रॅक्स आहे, नंतर रिमूव्हल ऑफ बाइंडिंग मटेरियल आहे, रट फॉर्मेशन, नंतर क्रशिंग ऑफ ऍग्रिगेट, डस्ट नॉजियन्स, हे तुम्हाला सगळं इथं काय करायचे ऑब्झर्वेशन करून कोणता डिफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व झाला तर जे तुम्हाला ऑब्झर्व होतील तेच तुम्हाला इथं लिहायचे आणि त्याचे कॉजेस तुम्हाला इथं लिहायचे. ओके, नंतर रिझल्ट, द डिफेक्ट ऑकर्ड इन अ रोड इज ड्यू टू व्हेहिक्युलर और रोड युजर और नॅचरल इफेक्ट. म्हणजे जो डिफेक्ट तुम्हाला रोडवरती दिसलाय तो व्हेहिक्युलर आहे का रोड युजर्स मुळे आहे किंवा नॅचरल आहे हे तुम्ही इथं सांगायचं. ओके, आता पोर्ट होल्स कशामुळे पडणार आहेत तर बाइंडिंग मटेरियल व्यवस्थित नसल्यामुळं पोर्ट होल्स पडणार आहे. आता तुम्ही नॅचरल मध्ये पण लिहू शकता किंवा व्हेहिक्युलर रोड मुळे ते म्हणजे सेपरेट झाला असेल, लूज झाला असेल मटेरियल तर ते व्हेहिक्युलर लिहू शकता. ओके, नंतर डिफेक्ट्स ऑब्झर्व्ड ऑन गिव्हिंग रोड सरफेस आर रिपेरेबल और नॉन रिपेरेबल. ओके, आता जर ते रिपेअर होत असतील तर काय लिहिणार आपण रिपेरेबल लिहिणार, जर ते होत नसतील तर नॉन रिपेरेबल. आता क्रॅक्स रिपेअर होऊ शकतात का, होऊ शकतात. क्रॅक्स आपण मोजू शकतो किंवा क्रॅक्स आपण त्याच्यामध्ये बाइंडिंग फिलर मटेरियल यूज करू शकतो. ओके,
कॉन्क्रीट असेल तर कॉन्क्रीट मध्ये कोणतं फिलर मटेरियल यूज करतो आपण, तर बिटुमिन यूज करतो. बिटुमिनच्या रोड मध्ये पण आपण बिटुमिन यूज करतो. किंवा पॉट होल्स वगैरे आपल्याला बुजवायचे असतील किंवा काय म्हणू शकतो आपण प्लेन करायचे असतील तर ती सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यामध्ये बाइंडिंग मटेरियल फिल करून ते पॉट होल्स सुद्धा आपण प्रॉपरली करू शकतो. ओके, तर त्याच्या टाईपचं 9 नंबरचं तुमचं प्रॅक्टिकल आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे रिपोर्ट ऑन विजिट टू डिफेक्टिव्ह रोड. आता तुम्ही डिफेक्टिव्ह रोडला, ज्या रोडला तुम्ही व्हिजिट केलेला होता, म्हणजे अगोदर प्रॅक्टिकल नंबर 9 मध्ये काय करायचं होतं, तुम्हाला डिफेक्टिव्ह रोडला व्हिजिट द्यायची होती आणि रेमेडियल मेजर तुम्हाला काय करायचे होते त्याच्यावरती सांगायच्या होत्या. ओके, नंतर 10 प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय, रिपोर्ट ऑन व्हिजिट टू डिफेक्टिव्ह रोड, म्हणजे रिपोर्ट बनवायचा तुम्हाला. तुम्ही ज्या डिफेक्टिव्ह रोडला व्हिजिट केला होता त्या रोडवरचा किंवा त्या व्हिजिटचा रिपोर्ट बनवायचा. ओके, तर ह्याचं थेरॉटिकल बॅकग्राऊंड बघूयात आपण. रोड मेंटेनन्स इज इसेन्शियल in order to preserve the road in its originally constructed condition. आता रोड मेंटेनन्स कशासाठी करणार आहेत आपण, तर रोड जसा बांधलाय तसा ओरिजिनल शेवटपर्यंत राहावा. ओके, चांगल्या कंडिशन म्हणजे कन्स्ट्रक्टेड कंडिशन मध्ये असावा. ओके, प्रोटेक्ट ऍडजसंट रिसोर्सेस अँड युजर सेफ्टी. आता ऍडजसंट रिसोर्सेस म्हणजे आणि युजर सेफ्टी. आता रोड्स यूज करताना ओके सेफ्टी पण महत्वाची. ओके, 1 सेकंड. ओके, जिथं तुम्ही रोड्स यूज करताय तिथं सेफ्टी पण, युजरची सेफ्टी पण महत्वाची. ओके, प्रोव्हाइड एफिशियंट कन्व्हिनियंट ट्रॅव्हल अलॉंग द रूट. ओके, ट्रॅव्हलिंग कसं असायला पाहिजे, इफिशियंट अँड कन्व्हिनियंट. ओके, unfortunately maintenance is often neglected or improperly performed, resulting in a rapid deformation of the road and eventual failure from both the climatic and vehicle use impacts. तर ज्यावेळेस एखाद्या रोडवरती, कन्स्ट्रक्टेड रोडवरती काहीतरी क्रॅक फॉर्म झालाय किंवा पॉटहोल्स फॉर्म झाले, जर आपण ते त्याच वेळेस नाही बघितले तर काय होणार आहे, तिथं डिफॉर्मेशन रॅपिडली होणार. ओके, रॅपिडली काय होणार आहे, तिथं डिफॉर्मेशन होणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, पटकन काहीतरी रेमेडियल मेजर्स आपल्याला त्याच्यावरती करायचे. आता समजा एक पॉट होल असेल तर तो पटकन मुजवता आला पाहिजे, किंवा एक क्रॅक फॉर्म गेला असेल तर तो पटकन बाइंड करता आला पाहिजे किंवा जॉईन करता, रिमूव्ह करता आला पाहिजे. ओके, तर तो रिमूव्ह करता यायला पाहिजे. आणि जर आपण ते नाही केलं तर क्लायमॅटिक कंडिशनमुळे आणि व्हेकलच्या म्हणजे व्हेकल कंटिन्युअसली जात येत असल्यामुळे काय होणार आहे, रोड लवकर खराब होणार आहे, रॅपिडली त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे. इट फॉलोज दॅट इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड अँड यूज अ रोड दॅट रिक्वायर्स नो मेंटेनन्स. म्हणजे आता रोड, असा रोड बनवणं इम्पॉसिबलच आहे की ज्याला क्रॅक्स जाणार नाहीत किंवा ज्याला काय म्हणतो पॉटहोल्स पडणार नाहीत. तसे आता आपले कॉन्क्रीटचे रोड खूप चांगले आहेत पण त्याला सुद्धा क्रॅक्स जातात. ओके, इन ऑर्डर टू प्लॅन फॉर a road maintenance needs, it is important to keep a complete set as a built plan and built plans and records of a maintenance operations and observations. The built plan should contain the following. बिल्ट प्लॅन मध्ये काय काय असायला पाहिजे, कम्प्लीट जॉब इंडेक्स, जो काही रोडचा जॉब आहे तो कम्प्लीट जॉब इंडेक्स पाहिजे. कम्प्लीट हिस्ट्री ऑफ प्रोजेक्ट फ्रॉम प्लॅनिंग स्टेज टू कन्स्ट्रक्शन. आता ज्यावेळेस तुम्ही एखादं
आपण हा टोल वगैरे असतो. ओके, तिथं सगळी कम्प्लीट जॉब इंडेक्स असते, नंतर कम्प्लीट हिस्ट्री ऑफ प्रोजेक्ट असते. ओके, फ्रॉम प्लॅनिंग स्टेज टू कन्स्ट्रक्शन पर्यंतची पूर्ण काय असते हिस्ट्री असते. तर फोटोग्राफिक रेकॉर्ड्स असतात, नंतर एक्झॅक्ट लोकेशन अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ एनी अनस्टेबल कंडिशन इन अ रिएक्शन टू रोड लोकेशन. म्हणजे हे काय तर पूर्ण तुमच्याकडे हा सगळा म्हणजे रोड ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्ट करतोय त्यावेळेस हे सगळं काय तुमच्याकडं असायला पाहिजे. ओके, बिल्ड प्लॅन म्हणायचं याला. तर कम्प्लीट जॉब इंडेक्स, नंतर कम्प्लीट हिस्ट्री ऑफ प्रोजेक्ट फ्रॉम प्लॅनिंग स्टेज टू कन्स्ट्रक्शन, नंतर फोटोग्राफिक रेकॉर्ड, एक्झॅक्ट लोकेशन अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ एनी unstable condition in relation to the road location, the exact location of culverts and other drainage features. आता ज्यावेळेस कल्वर्ट येतो किंवा ड्रेनेजचं जे लोकेशन असतं ते एक्झॅक्ट माहिती असायला पाहिजे. ते जर चुकून मागं पुढे झालं तर काय होणार आहे, रोड कन्स्ट्रक्ट करताना प्रॉब्लेम येणार आहे किंवा रोड कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होणार नाही. ते wet areas wet areas that may have require additional excavation and replacement with more suitable ballast backfill materials. आता जे कोणी सोलापूरचे वगैरे असतील त्यांना माहिती असेल, जिथं आता वेट एरिया आहे, वेट म्हणजे जिथं वॉटर खूप आहे, वॉटर प्रमाण म्हणजे वॉटरचं प्रमाण जास्त आहे, तर तिथं काय केलं जातं, तिथली पूर्ण माती एक्सकॅव्हेट केली जाते आणि तिथं काय केलं जातं, तर मोठमोठे दगड असतात ते फिल केले जातात. ओके, म्हणजे सुटेबल मटेरियल म्हणजे बलास्ट म्हणजे नॉन क्रेशेबल काय म्हणू शकतो आपण त्याला, जे दगड असतात मोठी मोठी ते काय केले जातात, फिल केले जातात. त्याला बॅकफिल मटेरियल म्हणजे बलास्ट बॅकफिल मटेरियल म्हणतात. ओके, ऑल मेजर चेंजेस मेड टू द ओरिजिनल प्लान. आणि जे कोणतं प्लॅन मध्ये चेंज झाला असेल, मोठे मोठे चेंजेस झाले असतील ते तुम्हाला तिथं असायला हवे. ओके, नंतर प्रोबॅबली द मोस्ट व्हॅल्युएबल टूल फॉर एनी मेंटेनन्स प्रोग्राम इज द knowledge and experience gained by individual performing the maintenance. Every effort should be made to retain competent, knowledgeable, and experienced individuals in these positions, not only from the standpoint of instituting and executing a good maintenance program, but for the future road planning needs as well. आता हे सगळं मेंटेनन्स किंवा हा सगळा प्लॅन कधी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित जमणार, तर तुमच्याकडे प्रॉपर रोड बद्दलचं सगळं नॉलेज असायला पाहिजे. अगदी रोडची साईट पासून म्हणजे रोडची साईट आपण जी सिलेक्ट करत असतो. ओके, तर रोडच्या साईट सिलेक्शन पासून ते पूर्ण कन्स्ट्रक्शन होईपर्यंत तुम्हाला काय असायला पाहिजे, पूर्ण त्याचं नॉलेज असायला पाहिजे. ओके, इन deciding on an appropriate level of maintenance for a particular road or a road segment, consideration must be given to the amount and type of vehicle used and psychographic and climatic variations which may impact drainage structures. ओके, आता कोणत्या रोडचं मेंटेनन्स करतात, एक रोड सेगमेंट असतो. रोड सेगमेंट म्हणजे पर्टिक्युलर रोड. आता 100 मीटर म्हणजे 1 मीटरचा असेल, 5 मीटरचा असेल, 5 मीटर नाही, 1 किलोमीटरचा असेल, 5 किलोमीटरचा असेल, तर तो एक रोड सेगमेंट असतो. मग त्याला ज्यावेळेस आपल्याला मेंटेनन्स करायचं, तर मेंटेनन्स एक तर अमाऊंट मध्ये दिला जातो किंवा अमाऊंट आणि त्याच्यावरती ज्या व्हेकल जाणार आहेत म्हणजे युजर्स जे असतात, आता मोठमोठ्या ट्रक्स त्याच्यासाठी वेगळा लेन असतो, ज्या 4 व्हीलर्स असतात त्याच्यासाठी वेगळा लेन असतो. ओके, स्क्रीन दिसत नव्हती का सगळ्यांना? हे सर नो स्क्रीन दिसत नाही का? दिसते मॅडम.
तर मेंटेनन्स कशामध्ये देतो, एक तर अमाऊंट आणि दुसरं म्हणजे व्हेकलचा यूज. आता प्रत्येक व्हेकलसाठी वेगवेगळे लेन केलेले असतात. म्हणजे जे हेवी व्हेकल असतात त्याच्यासाठी वेगळा सेपरेट लेन असतो. ज्या 4 व्हीलर्स असतात किंवा बसेस वगैरे असतात त्याच्यासाठी सेपरेट लेन असतो आणि 2 व्हीलर्स त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट लेन असतो. ओके, तर ते तशा टाईपमध्ये सुद्धा मेंटेनन्स कन्सिडर करतात. टाइप्स ऑफ रोड मेंटेनन्स इन इंडियाज सिनारिओ. The road maintenance is categorized as routine maintenance, periodic maintenance, special repairs, special repairing to monsoon damage, resurfacing and renewals. आता रुटीन मेंटेनन्स म्हणजे जो तर समजा एखाद्या रोडला क्रॅक गेलाय, ओके, किंवा पोट होल पडले तर ते लगेच मुजवणे. पिरियडिक मेंटेनन्स म्हणजे काही ठराविक काळानंतर, 1 वर्षाने 2 वर्षाने पिरियडिक मेंटेनन्स रोडचा चालू असतो. म्हणजे एक कालावधी असतो, 1 वर्षाने त्याचा मेंटेनन्स करावा लागतो. म्हणजे पिरियडिक मेंटेनन्स, पिरियडिकली त्याचा मेंटेनन्स करायचं. स्पेशल रिपेअर्स मध्ये जे मोठमोठे क्रॅक्स फॉर्म झालेत किंवा कोरोगेशन्स फॉर्म झालेत त्याला काय म्हणायचं, स्पेशल रिपेअर्स. ओके, तर पॉटहोल्स खूप प्रमाणात झाले असतील किंवा एखादं मेजर मेंटेनन्स आला म्हणजे मेजर डिफेक्ट आला असेल, एखादी काय म्हणू शकतो आपण, मोठी व्हेकल जाऊन एखादा मेजर रिपेअर आला असेल किंवा मेजर डिफेक्ट आला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तो जो डिफेक्ट आपण काढण्यासाठी रेमेडियल मेजर करतो त्याला स्पेशल रिपेअर म्हणायचं. ओके, नंतर मान्सून डॅमेज. आता पावसामुळं रोडचं खूप डॅमेज होतं. ओके, काय होतं, त्यावेळेस पाणी वाहत असतं रोडवरून, त्यावेळेस काय होतं, रोडचं इरोजन होतं आणि त्यामुळे रोड सरफेसची काय होती, चीज होते. मग ते मान्सून ह्याच्यामध्ये येतं. ओके, मान्सून रिपेअरिंग मध्ये म्हणजे स्पेशल रिपेअरिंग टू मान्सून डॅमेज. नंतर रिसर्फेसिंग. रिसर्फेसिंग म्हणजे काय, आता आपला जो कॉलेजचा रोड आहे त्याला काय केलं, रिसर्फेसिंग केले म्हणजे त्याच्यावरती एक न्यू लेअर ऍड केलाय, म्हणजे न्यू सरफेस ऍड केलाय, त्याला काय म्हणायचं, रिसर्फेसिंग. ओके, आणि रिन्युअल म्हणजे रोडच दुसरा कन्स्ट्रक्ट करायचा. ओके, रोड रिन्यू करायचा. जसं सोलापूर म्हणजे हायवेचं चालू आहे काम, त्या पद्धतीनं रिन्यू. आता ह्याचं प्रॅक्टिकल सेटअप म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हे जे तुम्ही अगोदरच्या म्हणजे डिफेक्टिव्ह रोडचे डिफेक्टिव्ह बघितले होते, क्रॅक्स, पोर्ट होल्स, ते तुम्ही मेजर करतानाचे फोटोग्राफ्स तुम्हाला काढायचे. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, कॅमेरा, फोटोग्राफ्स. आता जिथं म्हणजे डिफेक्ट्स आहेत तिथलेच तुम्ही फोटोग्राफ्स घेणार आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रोसिजर काय, राईट द डिटेल्स ऑफ रोड साईट दॅट यू हॅव विजिटेड इन मतलब प्रिव्हियस प्रॅक्टिकल मध्ये जे तुम्ही विजिट केला रोड, डिफेक्टिव्ह रोड, त्याचं तुम्हाला काय करायचं, स्पेसिफिकेशन द्यायचं. रोड कुठला आहे म्हणजे थोडक्यात त्याचं लोकेशन तुम्हाला लिहायचंय. ओके, तर ते लोकेशन तुम्ही ज्या साईटला व्हिजिट केली ती साईट ते तुम्हाला राईट डाऊन करायचे. ओके, प्रिपेअर द लिस्ट ऑफ डिफेक्ट्स ऑब्झर्व्ड अँड इट्स कॉज. आता कोणकोणते डिफेक्ट्स तुम्ही बघितले, ओके, त्याची लिस्ट करायची आणि त्याची कॉजेस, कशामुळे ते फॉर्म झाले. जे तुम्हाला हे प्रॅक्टिकल पूर्ण ह्या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं तुम्हाला, तर एक रिपोर्ट फॉर्म करायचं. तुम्ही या रोडला व्हिजिट केला होता तेव्हा साईटचं लोकेशन, त्याचा पत्ता लिहायचा. नंतर त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते डिफेक्ट्स बघितले ते लिहायचे आणि ते डिफेक्ट्स कशामुळे फॉर्म झाले ते पण त्याच्यामध्ये लिहायचे. आणि नंतर काय, तर त्या डिफेक्ट्स वरती आपण कोणत्या पॉसिबल रेमेडियल मेजर्स घेऊ शकतो ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचे. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे बघा. While marking the cracks, check the cracks extent. क्रॅक्स म्हणजे मार्किंग, ज्यावेळेस क्रॅक मार्किंग करतो त्यावेळेस क्रॅक कुठेपर्यंत आहे, तो किती एक्सटेंट पर्यंत आहे ते चेक करायचं. नंतर द लूज मटेरियल इन द पोर्टहोल शुड बी रिमूव्ड प्रायर टू इट्स मेजरमेंट. ज्यावेळेस आपण पोर्टहोलचं मेजरमेंट घेणार आहोत त्यावेळेस काय करायचं, आपल्याला लूज मटेरियल काय करायचं, त्यातून सेपरेट करायचं किंवा बाहेर काढायचं. ओके, तर while measuring the length and width of pothole the largest value should be taken into account. म्हणजे
ज्यावेळेस तुम्ही पॉट होल मेजर करताय त्यावेळेस मिनिमम व्हॅल्यू असणार आहे आणि लार्ज व्हॅल्यू असणार, त्यातली आपल्याला काय करायची, लार्जर व्हॅल्यू कन्सिडर करायची. आता इथं तुम्हाला सेम प्रोसिजर इथं लिहायचे. ओके, तुम्ही जे ऍक्च्युअल मध्ये इथं फॉलो करताय ती प्रोसिजर तुम्हाला इथं लिहायचे. रिसोर्सेस युज्ड मध्ये कॅमेरा, प्रिकॉशन्स आता ज्या सांगितल्या त्याप्रमाणे, आणि तुम्ही कोणकोणते डिफेक्ट्स बघितले. ओके, तिथे फोटोग्राफ्स लिहायचे आणि त्याला रेमिडियल फोटोग्राफ तुम्हाला चिटकवायचा आणि तिथे त्याचं रेमिडियल मेजर लिहायचं. Okay, the maintenance of all the defects observed in the road can be classified under routine, periodic, special repair. आता क्रॅक्स असतील, ओके, तर ते रुटीन मेंटेनन्स मध्ये यायला पाहिजे. ओके, पॉटहोल्स वगैरे असतील तर ते पिरियडिक मेंटेनन्स मध्ये येणार आहे. आणि रोड खराब झाला असेल, पॉटहोल्स आणि म्हणजे क्रॅक्स दोन्ही असतील तर ते पिरियडिक मेंटेनन्स मध्ये होऊन जाणार आहे. स्पेशल रिपेअर कधी होणार आहे, एखादा मोठाच म्हणजे एखादं झाड पडलेलं असतं रोडवरती, त्याच्यामुळे सुद्धा रोडला डिफेक्ट होतो. किंवा एखादं मोठं वाहन गेलेलं असतं, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला आपण, टँकर्स किंवा काय म्हणू शकतो आपण, ड्यू टू इन्सफिशियंट कॉम्पॅक्शन एखादा मोठा खड्डा पडलेला असतो, तो कशामध्ये येणार, स्पेशल रिपेअर मध्ये येणार. ओके, द डिफेक्ट्स ऑब्झर्व्ड ऑन अ गिवन रोड सरफेस इज रिपेरेबल आहेत का नॉन रिपेरेबल आहेत ते तुम्हाला इथं सांगायचं. ओके, हे आपलं सेकंड मतलब 9 नंबरचं प्रॅक्टिकल. तुम्हाला काय करायचं होतं, डिफेक्टिव्ह रोडला व्हिजिट करायचं होतं आणि 10 मध्ये पूर्ण त्याचा रिपोर्ट तयार करायचा होता, फोटोग्राफी रिपोर्ट. ओके, तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या नियर बाय साईट वरती तुम्ही जावा, कॅमेऱ्यामध्ये फोटोग्राफ्स काढा, तिथले जे पॉटहोल्स आहेत किंवा क्रॅक्स आहेत, जे कोणते पण रोडला त्या डिफेक्ट आहेत त्याचे तुम्ही फोटोग्राफ्स काढा आणि त्याच्यावर तुम्ही कोणती रेमेडियल मेजर्स घेऊ शकता. ओके, तिथं तुम्हाला ते सांगायचं. हे 2 प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही डाऊट, प्रॉब्लेम